नमस्कार शेतकरी बांधवांनो, द किसान कॉलेज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फ्लेक्झिबल सबमेन विषयी तुमच्या ज्या शंका आहेत त्या दूर करणार आहोत। कशी जोडली जाते, काय उपयोग आहे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याचा आपण वापर करू शकतो। तर सर्वप्रथम तुम्ही जवळ या। तर अशा पद्धतीने पाहता या प्लॉट मध्ये आपण 2.5 इंची फ्लेक्झिबल पाईप वापरलेली होती। तर स्टार्टिंगला आपण काय सांगतो, यामध्ये 2 इंची येते, 2.5 इंची येते, 3 इंची येते। तर ही जी 2.5 इंची पीव्हीसी पाईप आहे त्याच्यावरती ही फ्लेक्झिबल पाईप जोडलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याला होज क्लिप जोडलेली आहे। आम्ही सुरुवातीला 2 क्लिप वापरायला सजेस्ट करतो, म्हणजे जरी प्रेशर असेल तरी सुद्धा ते सस्टेन करेल। मागे त्याचा वॉल आहे, इथे चेंबर आहे, त्यानंतर आपली पाईप चालू झालेली आहे। तर अशा पद्धतीने याचं स्टार्टिंगचं फिटिंग करायचं आहे। तर आता आपण स्टार्टिंगचं त्याचं फिटिंग पाहिलेलं आहे, पण त्याच्या पुढे तुम्ही 16 mm ड्रिप जोडू शकता, 20 mm ड्रिप जोडू शकता, फक्त चाव्या काढायसाठी वापरू शकता। त्याच पद्धतीने याला जर तुम्हाला 1 इंची 1.25 इंची चावी वापरायची असेल तर त्याचं सेटिंग वेगळं येतं, ते सॉकेट वेगळे येतं, ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल। त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही वसवू शकता। तर इथं सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, तर 20 mm चं ड्रिप जोडलेलं आहे। तर आल्याचं इथं प्लॉट होता, अशा पद्धतीने तुम्ही हे ड्रिप पाहताय। तर हे जे ड्रिप आहे तर ते कशा पद्धतीने जोडले, तर इथं पाहताय तुम्ही या बाजूला आपलं हे 20 mm चं ड्रिल करून रबर जोडून इथं चावी जोडून याला ठिबक जोडलेलं आहे। आता हे होल कसं पाडलं जातं, तर हे होल कसं पाडलं जातं त्याचं सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। त्याला एकतर आपण साध्या ड्रिलनं होल पाडू शकतो किंवा जो पंच येतो त्यानं सुद्धा आपल्याला त्याला होल पाडता येतं, 16 mm आणि 20 mm। तर अशा पद्धतीने हे 4.5 फुटी बेड होते, त्याच्यावरती आल्याची लागवड केलेली आहे आणि ड्रिप साठी वापरलेलं आहे। हे तुम्ही 20 mm ची रेन पाईप सुद्धा याच्यावरती वापरू शकता, लेझर ड्रिप वापरू शकता। याचे फायदे काय आहेत, आता तुम्ही इथं पाहताय अशा पद्धतीने ही फोल्ड होणारी फ्लेक्झिबल सबमेन असल्यामुळे जरी आपल्याला काम नसेल किंवा तुमचं मेहनतीच्या वेळी तुम्ही गुंडाळून एकटा माणूस ठेवू शकतो। त्याच पद्धतीने हे उन्हामुळे याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही। जशी आपली पीव्हीसी पाईप उन्हाळून जाते तसा याला कोणतीही अडचण येणार नाहीये, ही गुंडाळून ठेवता येते। आणि याच्यामध्ये एचडीपी मटेरियलचा वापर केल्यामुळे याचे तुकडे पडणे वगैरे सुद्धा याची भानगड कोणतीही आपल्याला येत नाही। ज्यावेळी पाणी येणार आहे त्यावेळी फुगून जाईल आणि पाणी गेल्यानंतर हे फ्लॅट जरी झालं तरी याचं त्यामुळे कुठून कट जाण्याची वगैरे काहीच अडचण येणार नाही। आता ही पाईप शेवटी काय करायचं हा लोकांना प्रश्न येतो। तर अशा पद्धतीने ही 2.5 इंची पाईप वापरली होती, तर 2.5 इंची पीव्हीसीचा तुकडा टाकला आणि त्याच्या पुढे एंड कॅप जोडलेले आहे। तुम्ही इथं फ्लॅश वॉल सुद्धा जोडू शकता। लास्टला एक क्लिप असली तरी चालते, कारण की प्रेशर कमी झालेलं असतं। स्टार्टिंगला 2 क्लिप, लास्टला एक क्लिप जोडली तर अशा पद्धतीने फ्लेक्झिबल पाईप होणार आहे। आता ही जरी कुठे कट वगैरे झाली तर काय करायचं, लिकेज झाली तर काय करायचं, अशा पद्धतीचा तुकडा टाकायचा पीव्हीसीचा, दोन्ही बाजूने क्लिप जोडायची आणि ही तुमची पाईप तयार। जरी याच्या पुढे तुम्हाला जोडायची असेल, दुसऱ्या प्लॉटला सोडायची असेल, तर एंड कॅप काढा, पीव्हीसीचा तुकडा आहे त्याच्या पुढे दुसरी पाईप चढवा, त्याला क्लिप जोडा आणि ही तुमचं तयार होणार आहे। त्यामुळे याला कोणतेही सॉकेट सोल्युशनची भानगड नाही, वापरायला इझी। याच्याच पुढे जरी वॉल जोडायचा असला तरी तुम्हाला मागे दाखवलं तो सुद्धा तुम्ही मध्ये जोडू शकता। तरी मेंटेनन्सला कमी असणारी आणि क्वालिटीची हमी असणारी, शेतकऱ्याचा डोक्याचा ताप कमी करणारी अशी फ्लेक्झिबल सबमेन आहे। यामध्ये कसं असतं, आता अगदी मार्केटमध्ये 1000 रुपये पासून तुमच्या इथे बंडल असू शकतात। त्यामध्ये जर जुनं मटेरियल जास्त घातलं, क्वालिटी हलकी दिली तर कोणतीही क्वालिटी तुम्हाला येऊ शकते। पण आपण ही जी पाईप दिलेली आहे, मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्यांना 2 वर्ष झाले हे पाईप वापरत आहेत, याला कोणतीही अडचण आलेली नाहीये। तर जी क्वालिटी तुम्ही घेणार आहे त्यानुसार तुम्हाला त्याचा रेट मिळणार आहे। जर तुम्हाला फ्लेक्झिबल सबमेन हवी असेल तर आपल्या दिलेल्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। त्याचा रेट हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, कारण की तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघत असाल त्यावेळी रेट कमी जास्त झालेला असेल तर तुम्ही तो तिथं खाली पाहू शकता। आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा। तुम्हाला जर कोणतीही शंका असेल तर आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा।